नमस्कार मंडळी, आज मी दाल बाटीचा बेत केलेला आहे। तर आपल्या ह्या बाटी किती छान तयार झालेल्या आहेत बघा। त्याला किती सुंदर लेयर आलेत आणि एकही लेयर सुटलेला नाही आणि खमंग खुसखुशीत असे झाले आहे। आणि या बाटी करायच्या म्हटलं की आपल्याला असं वाटतं की हे खूप ना वेळ खाऊ काम आहे, पण खायला मात्र सगळ्यांना आवडतं। पण असं घाबरू नका, जितका वेळात तुमचा स्वयंपाक होतो ना, वरण भात भाजी चपाती, तितक्याच वेळात हे बनेल। तर आता माझं मसाले टाकून पीठ तयार केलेलं आहे आणि ते आता रेस्ट करायला ठेवलं आहे। त्यानंतर आता मी वरणाला फोडणी द्यायला घेतली आहे। आपल्याला साधंच आहे, लसूण कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर हेच सगळं फोडणी केल्यानंतर हे वरण मी त्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे। हे वरण मूग आणि तुरीच्या डाळीचं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली। त्यानंतर मी त्याच्यामध्ये चिंच आणि गूळसुद्धा टाकलं होतं, म्हणून ही आंबट गोड असं वरण तयार झालं आहे। त्यानंतर आपल्या ज्या लाट्या आहेत ना, ती मी अशी लाटून घेतलेली आहे बघा, पातळ। त्यानंतर त्याला जरासं तेल लावून अशा जितक्या होतील तितक्या मी घड्या केलेल्या आहेत। त्या घड्या मी कशा केल्या आहेत वगैरे आणि बघा, चारही कोणे मध्यभागी घेतले आणि त्याचा गोळा तयार करून घेतला। 20 मिनिटासाठी कुकरमध्ये ठेवले होते आणि 20 मिनिटामध्ये परफेक्ट असे आपले रेडी झाले। त्यानंतर बघा, आता मी कट केल्यानंतर दिसत आहेत ना त्याचे लेयर, किती छान लेयर आलेले आहेत। त्यानंतर या भिडाच्या कढईमध्ये मी भरपूर तेल टाकून आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये या सगळ्या बाटी सोडून घेतल्या होत्या आणि सोनेरी कलर आल्यावर मी त्यात तळून काढलेले आहेत। तर आता मी हे सगळं ताट वाढलेलं आहे, त्याच्याबरोबर तूप वाढलेलं आहे, लोणचं वाढलेलं आहे, हे सुद्धा मी घरात केलेलं आहे। आता या व्हिडिओची लॉंग व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे, आवडत असेल तर नक्की